नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण हा जो व्हिडिओ पाहत आहात तो आहे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ। आणि साहजिकच अनबॉक्सिंग म्हटल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे नेमकं कसलं अनबॉक्सिंग आहे। तर हे आहे झाडांचं, जे आता हल्ली हा नर्सरी बिझनेस हा व्हाया पोस्ट किंवा व्हाया कुरिअर हा बराच आता सध्या उलाढाल करत आहे। आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळी फळझाडं फुलझाडं ही प्रत्येकाला घरपोच पोचत आहेत आणि त्यामध्ये कुरिअर कंपन्यांचा रोल हा फार मोठा आहे। तर असो, आपण हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आता सुरू करूया। आणि एवढीच सर्वांना विनंती आहे की फक्त व्हिडिओ पाहून स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुम्हाला काय आवडलं किंवा काय आवडलं नाही ते कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा व आम्हाला सपोर्ट करा, कारण असे नवनवीन निसर्गासंबंधी किंवा आपल्या चालीरीतींसंबंधी व्हिडिओ हे आपल्यासमोर आणण्याकरता आम्हाला जी ऊर्जा पाहिजे ती ऊर्जा तुमच्या या लाईक शेअर व कमेंटद्वारेच आम्हाला मिळत असते। आणि हो, सबस्क्राईब जर केलं तर ते आमच्यासाठी अगदी एक एनर्जी बूस्टर अशा पद्धतीचं हे औषध आहे। तर ही जी झाडं आहेत ती मला रिप्लेसमेंट म्हणून आलेली आहेत, कारण यापूर्वी DTDC कुरिअरद्वारे मला ही झाडं आलेली होती आणि त्यांची एकदम बेकार सर्व्हिस असल्यामुळे 8 दिवस त्यांनी ते पार्सल आपल्या ऑफिसमध्ये ठेवलं। आज देतो, उद्या देतो, परवा देतो असं केलं। आणि मी नेमकं त्याच वेळी प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेलेलो होतो आणि त्यामुळे मला ते पार्सल स्वतःहून कलेक्ट करता आलं नाही। आणि घरी आलो त्यावेळी पाहिलं तर नेमकं त्याच वेळी मला ते कुरिअर मिळालेलं होतं आणि ते सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन माझ्या एका मित्राकरवी मी ते आणायला लावलेलं होतं आणि त्यावेळी ती झाडं अगदी सुकून गेलेली होती। तर आता त्याचं रिप्लेसमेंट हे जे आहे तर ते मला कालच मिळालेलं आहे आणि आज अगदी सकाळी सकाळी या अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आपल्यासमोर मी आता आणलेला आहे। तर हे पहा, यांचं पॅकिंग किती सुंदर आहे आणि सगळं जे काही आहे तर ते या पॅकिंगमध्येच आहे, कारण पॅकिंग हे अशा पद्धतीने या आत्मनिलयम नर्सरीकडून केलं जातं की आतलं झाड हे कमीत कमी 5 ते 6 दिवस हे काहीही न होता हे ताजं तवानं राहू शकतं, अशा पद्धतीचं त्यांचं हे पॅकिंग असतं। आणि आता आपण हे पॅकिंग उघडल्यानंतर सर्वात आधी कोणतं झाड येतं ते आपण आता पाहूया। तर हे पहा मित्रांनो, सगळ्यात आधी जे झाड आलेलं आहे तर ते आहे बकुळीचं। याला महाराष्ट्रामध्ये बकुळ म्हणतात, गोव्यामध्ये स्थानिक कोकणी भाषेमध्ये याला वोवळं असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला बहुतेक इलॅन्जी असं म्हणत असावेत। तर याचं नाव हे इंग्लिशमध्ये काय आहे तर ते कमेंटद्वारे कळवा। आणि हो, हे साधं जे काही आपल्या या रानावनामध्ये असतं ते बकुळीचं झाड नाही आहे, हे आहे व्हेरिगेटेड आहे। तर याची फुलं कशी असतात ते आता आल्यानंतरच कळेल, पण तोपर्यंत सध्या आपण हे झाड लावून जगूया। आणि हो, झाडं ही एक अशी वस्तू आहे की ती पिढ्यानपिढ्या त्याचा रिटर्न म्हणा किंवा परतावा म्हणा आम्हाला देत असते। त्यामुळे प्रत्येकाने अवश्य झाडं लावा, झाडं जगवा आणि आपल्या येणाऱ्या पिढीचं आणि प्रामुख्याने आपल्या जे काही निसर्गाचं हे संरक्षण करा। तर त्यामुळे आता आपण दुसरं पॅकिंग उघडूया आणि यामध्ये तर मित्रांनो झाड येतं ते आहे पाहूया, रामबुटान। तर रामबुटानमधली एक स्पेशल व्हरायटी असं म्हणून मला हे पाठवलेलं आहे। तर हे सुद्धा अत्यंत योग्य रीतीने हे पॅकिंग झालेलं आहे आणि तुम्ही याची पानंसुद्धा पाहू शकता, जी अगदी कोवळी पानं असूनसुद्धा ह्या पानांना काहीही इजा ही झालेली नाही। तर मित्रांनो, हे जे आहे ते तिसरी जी व्हरायटी आहे ती आहे मिल्क फ्रूट। तर हे सुद्धा साधं रोप नसून हे कलम आहे आणि ही सगळी हेच असं नाही, आत्तापर्यंत आपण जेवढी ही झाडं पाहिली, आत्ता बकुळ पाहिली, त्यानंतर रामबुटान पाहिलं आणि आता हे जे मिल्क फ्रूट आहे ते सुद्धा हे साधं रोप नसून हे कलम आहे। आणि एवढं असूनसुद्धा
ही झाडं ही अगदी टवटवीत जशास तशी आपल्यापर्यंतही आलेली आहेत. आणि हो, यांनी 4 दिवसांचा प्रवाससुद्धा आत्तापर्यंत अनुभवलेला आहे. त्यामुळे जर तुम्हा कोणालाही या आत्मनिलयम नर्सरीकडून झाडं मागवायची असतील तर अगदी बिनधास्त झाडं मागवा, झाडं घरी आणा, झाडं लावा, झाडं जगवा आणि स्वतः या निसर्गाचं संवर्धन करण्याकरता पुढाकार घ्या. कारण आपण एकट्याने केलं तर आपलं बघून दुसरा करेल आणि या सर्वांच्या प्रयत्नानं आम्ही हा निसर्ग वाचवू शकू. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मिळूया पुढे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.